अरे हा तो तोच ना ज्याने ह्यांना मारलं होतं? हाँ, अरे ह्याचीच तर गाडी होती. अरे पण हा तर जेलमध्ये होता, सुटला कसा? तू इथे काय करतोयस? कुणी बोलावलं तुला? हे बघा, मला कोणी बोलवलं नाहीये. मी स्वतःहून आलोय. मला जरा एक महत्त्वाचं बोलायचं होतं. तू तुरुंगातनं सुटलासच कसा? मी तुझ्यात एवढी हिम्मत, तू ज्याचा खून केलास त्याच्या घरात डायरेक्ट घुसलास? लाज नाही वाटत? एवढं धाडस येतं कुठून? माझ्या दादाच्या 14व्याला तू चालता हो, इथून चालता हो. मी आधीच सांगते. निघ इथून तू. सांगितलं कळत नाही तुला? हे बघ बाळा, 1 मिनिट पण थांबू नकोस इथे, कळलं तुला? हे बघ, मला खरंच काहीतरी खूप महत्त्वाचं बोलायचं होतं. महत्वाचं बोलायचंय? काय महत्वाचं बोलायचंय? धमकी द्यायला आलायस आम्हाला? अगं नाही. नाही की हे सांगायला आलायस की बघा कसं जेलमधून सुटलोय मी आणि तुम्ही सगळे काहीच करू शकला नाही. नाही. हे तुला सांगते, तुझ्यामुळे माझा दादा झालाय तू. कीर्ती, तू शांत हो. हे बघ, तुला ना आता शांतपणे सांगतोय, इथून निघायचं, कळलं? तुला एकदा सांगितलं समजत नाही का? हे बघ, तुला कळत नाही का? आधी निघ इथून. चल निघ इथून. मला जे बोलायचं आहे ना, ते बोलल्याशिवाय मी इथून जाणार नाहीये. जाणार नाही कसा? मी बघतो ना, तू जाणार नाही कसा? चल चल ह्याला घे. नाही नाही निघ. ऐक, मला जरा तुला सांगितलं ना निघ म्हणून. ऐक ना, ऐक माझं. हे बघ, तू आधी मला निघ जे इथून. बोलायचं ते प्लीज एकदा बोलू द्या. निघ इथून. निघ बोललो ना. अरे निघ. निघ म्हटलं ना. एक एक मिनिट, तू दार का लावलंस? काय करायचंय तुला? तू निघा. हे बघा, मला काही गोंधळ घालायचा नाहीये इथे. मला फक्त खरंच महत्वाचं बोलायचं होतं. हे बघा, माझ्याकडनं चूक झाली आहे आणि खूप मोठी चूक झाली आहे. मी त्यासाठी हात जोडून काय मी तुमच्या समोर लोटांगण घालायला तयार आहे. बंद कर तुझी नाटकं. तू हा असं ऐकणार नाहीयेस ना? पोलिसांना फोन लावा, तेच बघतील काय लावा, करायचं. पोलिसांना फोन लावा. मी काही चूक केली नाहीये. तुमचं जे नुकसान झालंय ना, ते आम्ही या जन्मात भरून काढू शकत नाही. फक्त त्या चुकीचं प्रायश्चित्त करण्याची एक संधी हवी. हे बघा, मला माहिती आहे प्रीतीचं खूप नुकसान झालंय माझ्यामुळे. तुमचं कुटुंब उद्ध्वस्त झालं माझ्यामुळे, माझ्या चुकीमुळे. त्याचं प्रायश्चित्त करण्याची एक संधी द्या. मी माझ्या घरच्यांच्या वतीने तुमच्याशी बोलायला आलो. प्रीतीचं लग्न माझ्या मोठ्या भावाशी स्वराशी लावून द्या. माझा असा समज होता की हा कस्टडीत आहे म्हणून, पण सुलूने काहीतरी प्लॅन केलेला दिसतोय.
एक मिनिट तुम्ही माझं ऐकून घ्या बाबा. तुम्हाला मारायचं तर मारा, पण दादा, एक शब्द जरी तोंडातून काढलास ना, जीभ हासडून टाकेन मी तुझी. का आमच्या आबरूचे धिंडवडे काढतोयस तू? काय मिळतंय तुला असं वागून? ह्या घराला त्रास देतोच आहेस. या मुलीच्या घरच्यांनी काय बिघडवलंय तुझं म्हणून त्यांच्याशी असा वागतोयस? स्वराज, ती मुलगी हे काय म्हणते? तुला खरंच तिच्या बहिणीशी लग्न करायचं नाहीये ना? स्वराज, मला आता खरं सांग, ती मुलगी जे काही म्हणते त्याच्याशी तुझा काहीही संबंध नाहीये ना? अरे मग हे सगळं तू मला आधी का नाही सांगितलंस? अरे का गप्प राहून हे सगळं होऊ देत होता स्वराज? अरे माझा नाही, निदान माझ्या घरच्यांचा तरी विचार करायचास ना. या सगळ्यामध्ये माझं आणि माझ्या घरच्यांचं किती हसं होणार आहे याची कल्पना तरी आहे का तुला? मी वेड्यासारखी तुझ्याशी लग्न करायला इथे उभी आहे आणि तू स्वराज. तरी मला खरंच माफ कर, माझं चुकलं. पण तन्वी, तन्वी, मला रडू नकोस. सावर स्वतःला. आपल्याला एक वाईट स्वप्न पडलं होतं असं समजू, आणि आता तरी डोळे उघडू. आता मला इथे थांबायची जराही इच्छा नाही आहे. का मला खरंच माफ करा. चल बेटा. चल बेटा, चल. नाही सदानंद, माझा ऐक असं करू नकोस प्लीज. एक मिनिट सुद्धा थांबणार नाहीये मी आता इथे. तुला काय कळणार रे? बापासाठी मुलगी काय असते ते. तळ हातावरच्या फोडासारखं जपतो प्रत्येक बाप आपल्या मुलीला. मोरपिसाचा धक्का लागला तरी जखम होईल असं असतं रे. इतकं हळवं असतं बाप आणि मुलीचं नातं. तुला काय कळणार म्हणा? अरे रक्त पिणारी आहेत तुझी पोरं.